नमस्कार. स्टडी विथ शीतलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण घेतलेल्या हँडरायटिंग चॅलेंज आज आपण शिकणार आहोत ज हे अक्षर. ज आज मी साध्या पेनाचा वापर करत आहे. साध्या पेनाचा वापर करून आज आपण प्रॅक्टिस करणार आहोत. ज आता ज हे अक्षर किती स्ट्रोकने बनते आणि ज या अक्षरासाठी किती स्ट्रोकची प्रॅक्टिस करावी लागते ते आपण पाहूया. सर्वप्रथम शिरोरेषा या पद्धतीने शिरोरेषा काढायची आहे आणि ती पूर्ण पेज पूर्ण काढायची. आज मी एकदम साध्या पेनचा वापर करत आहे. आज मी जेल पेन घेतलेली नाही आहे. त्यानंतर येईल उभी रेषा. या पद्धतीने पूर्ण पेज पूर्ण या स्ट्रोकची प्रॅक्टिस करायची आहे. मी तुम्हाला थोडी करून दाखवणार आहे, पण तुम्ही पूर्ण पेज पूर्ण प्रॅक्टिस करायची आहे या पद्धतीने. त्यानंतर येईल काना वर येईल शिरोरेषा, काना आणि शिरोरेषा, काना आणि शिरोरेषा. या पद्धतीने या स्ट्रोकची प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर येईल या पद्धतीने काढायचं आहे. एकदम अलगद हाताने अशा पद्धतीने या स्ट्रोकची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. त्यानंतर पूर्ण ज आपल्याला काढायचा आहे या पद्धतीने. अशा पद्धतीने आज जेल पेन मी वापरत नाही आहे. आज साधी पेन घेतलेली आहे. अशा प्रकारे नंतर बघूया झ. यासाठी आपल्याला सर्वप्रथम शिरोरेषा या स्ट्रोकची प्रॅक्टिस पूर्ण पेज पूर्ण करायची आहे. त्यानंतर शिरोरेषा एक खाली छोटीशी लाईन ओढायची आहे या पद्धतीने अशा प्रकारे. त्यानंतर मध्ये आडवी लाईन द्यायची, मग उभी लाईन काढायची. त्यानंतर ई ची प्रॅक्टिस करायची. ई आपली आधीच झालेली आहे ई, पण ज एकदा आपण शिकत असताना परत ई काढायचे. मग या पद्धतीने आपल्याला ज हे अक्षर येईल. या पद्धतीने ज हे अक्षर आपल्याला आलेले आहे. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, आज मी जेल पेन घेतलेली नाही आहे. या पद्धतीने मी या स्ट्रोकची प्रॅक्टिस करायची आहे व तुम्हालाही याच पद्धतीने करायचे आहे. आपण पुढचा अक्षर पाहूया. न. न याला आधी आपण त्र म्हणत होतो, पण आता नियम बदलल्यामुळे याला पण आपण काय म्हणतो, न. अनुनासिक आहे हा. नाकातून आवाज येतो